आणि एक अतिशय खळबळजनक बातमी समोर येते। बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यामध्ये मालगणी येथे ज्योती गायकवाड या महिला रुग्णाच्या डोळ्यातनं चक्क 60 जिवंत आळ्या काढण्यात आल्यात। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चिखली इथल्या प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातनं या आळ्या काढल्यात। या महिलेचा डोळा खराब होण्यापासून त्यांनी वाचवलाय। आळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल 2 तासांचा वेळ लागलाय। एक आळी स्वतंत्ररित्या काढावी लागली आहे। मोलमजुरी करणाऱ्या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात मातीचा ढेकूळ लागला होता। तेव्हापासून डोळ्यामध्ये त्रास होत होता। जास्त त्रास वाढल्यानंतर महिलेनं डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे तपासणी केली आणि त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात आळ्या झाल्याचं समजलंय। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार समोर आलेला आहे। डोळ्यामधनं चक्क जिवंत आळ्या आणि 1-2 नव्हे तर तब्बल 60 आळ्या या काढण्यात आल्या। तपासणी केल्यानंतर डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आली होती। मोलमजुरी करणारी ही खरं तर महिला आहे, मात्र या महिलेचा डोळा या डॉक्टरांनी अतिशय शिताफीनं वाचवलाय। त्यामुळे डॉक्टरांच्या या कामगिरीचं सर्व स्तरातूनच कौतुक होतंय। तब्बल 2 तास लागले होते त्यांना या ऑपरेशनसाठी। ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला। तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं। सतत पाणी येणं, लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मी जेव्हा रीतसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळ्या फिरताना दिसल्या। त्या 1 बाय 1 मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल 60 आळ्या त्या निघाल्या। त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासंबंधी ती दिली। डोळ्याला जखम आहे की नाही आहे, अजून काही गोष्टी आहे ह्याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषधी दिले। सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला। सकाळी मी शेतात कामाला गेलते। दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती उडली। मला वाटलं असं काही जसं खडाबिडा काही असं डोळ्यातून गेला असेल, तर नाही। नंतर मग ते पाणी गळायला लागलं तर मी पाण्याने धुतलं ते, पण ते काही म्हणजे ठीक झालं नाही। नंतर मग खूपच त्रास व्हायला लागला। मग घरी यायच्या नंतर ड्राफ्ट टाकला घरी आल्यावरती आणि मग ते जास्त झालं तर मग त्रास व्हायला लागला, मग डॉक्टरकडे आलो।